तर आजचा हा नाश्ता भरपूर प्रमाणामध्ये फायबर आणि भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन देणारा आहे आणि हा नाश्ता यासोबतच खूप जास्त पौष्टिक देखील आहे। तर आज आपण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असे हे मैदा न वापरता छान गव्हाचं पीठ वापरून इथे आज आपण एग रोल तयार केलेले आहे आणि हे एग रोल एकदम असे क्रिस्पी आणि यासोबतच खायला तेवढे छान चटपटीत, अगदी सगळ्यांचं पोट भरेल आणि छान पौष्टिक देखील आहे। तर असे छान मस्त परफेक्ट असे एग रोल तयार करण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा आणि इथे रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा। तर चला परफेक्ट असे एग रोल तयार करण्याकरिता सुरुवात करूया। तर इथे एग रोल तयार करण्याकरिता सगळ्यात आधी आपण स्टफिंगला लागणारं साहित्य बघूयात। तर इथे एक मध्यम आकाराचा छान लांब सडक व पातळ असा कांदा मी इथे कट केलेला आहे। यासोबतच चवीनुसार मी इथे हिरव्या मिरच्या बारीक कट केल्या। यासोबतच यामध्ये मी इथे एक गाजर छान अशी किसून घेतलेली आहे आणि ही गाजर आपल्याला अगदी लच्छेदार आणि ही सुद्धा लांब सडक अशी आपल्याला किसून घ्यायची आहे। यासोबतच मी इथे 2 काकड्या छान अशा अगदी लांब सडक अशा कट केलेल्या आहे आणि त्याही एकदम अशा पातळ आणि लच्छेदार। यासोबतच मी इथे 3 छान पिकलेले टोमॅटो छान असे अगदी पातळ आणि लांब सडक असे कट केलेले आहे। आता इथे स्टफिंग करिता लागणारं साहित्य आपण बघितलेलं आहे। यानंतर आता याला आपण छान अशी फोडणी देणार आहोत। आता इथे सगळ्यात आधी अगदी थोडंसं तेल मी इथे टाकून घेतलं। यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला जिरं घालायचं आहे। आता इथे जिरे सुद्धा छान फुललेले आहे। आता यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी जो आपण पातळ कट केलेला कांदा आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि यासोबतच आपल्याला इथे हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून घ्यायच्या आहे। आता हे आपल्याला हलकंसं छान असं परतून घ्यायचं आहे। तर इथे कांदा सुद्धा आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाही आहे, फक्त अगदी हलकासा आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता हलकासा कांदा व मिरची मी इथे परतून घेतली। त्यानंतर यामध्ये सगळ्यात आधी मी इथे हळद घातली। यासोबतच 2 छोटे चम्मच छान धनिया पावडर घातलं। यासोबतच 2 छोटे चम्मच इथे मिरची पावडर सुद्धा घालून घेतलं आणि अर्धा चमचा इतकं मी इथे जिरा पावडर घातलं। आता हे सगळे मसाले यामध्ये आपण परतून घेणार आहोत। आता इथे हे सगळं छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण सगळ्यात आधी इथे टोमॅटो घालून घेणार आहोत। तर टोमॅटोला भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे इथे टोमॅटो आपल्याला सगळ्यात आधी घालून घ्यायचा आहे आणि इथे टोमॅटो आपल्याला अगदी हलकासा मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा टोमॅटो परतून घेत असताना याला अजिबात आपल्याला मॅश होऊ द्यायचा नाही। बघू शकता टोमॅटो इथे परतून घेतला तरीही जसाच्या तसा आहे। आता इथे हे सगळं छान परतून झाल्यानंतर यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला गाजर घालायची आहे आणि यासोबतच काकडी सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। आता इथे काकडी व गाजर हे अजिबात शिजू द्यायचं नाही, फक्त यामध्ये मसाला जाईपर्यंत तेवढंच आपल्याला हे छान असं शिजून घ्यायचं आहे। आता यामध्ये सगळ्यात शेवटी मी इथे चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेतलं आणि याला आता पुन्हा आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि मोठ्या गॅसवर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मोठ्या गॅसवर छान मिक्स केल्यामुळे यामध्ये सगळे मसाले एकजीव होतात आणि यामुळे हे स्टफिंग सुद्धा अगदी चवदार बनून तयार होते। तर इथे बघू शकता एकदम असं लच्छेदार आणि मस्त असं हे रंगीबिरंगी आपलं इथे स्टफिंग तयार झालेलं आहे। तर अशाच पद्धतीने छान असं याला एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे आणि मोठ्या गॅसवर अगदी 1 मिनिटाकरिता हे आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे आणि हे स्टफिंग आपल्याला यावर झाकण न झाकता छान असं शिजून घ्यायचं आहे। जर यावर आपण झाकण ठेवलं तर या भाज्या अगदी मऊ पडेल आणि त्यामुळे स्टफिंग सुद्धा इतकं आपलं चवदार लागणार नाही। आता इथे स्टफिंग छान झाल्यानंतर मी इथे सगळ्यात शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे आणि याला मी इथे पुन्हा छान असं मिक्स केलेलं आहे। आता हे अगदी थोडंसं थंड होईपर्यंत हे आपण असंच मिक्स करून घेऊयात, कारण यामधली पूर्णपणे वाफ बाहेर जाईल आणि जर आपण हे मिक्स केलं नाही किंवा हे शिजलं म्हणून यावर जर आपण प्लेट झाकली तर हे अगदी असं मऊ पडेल। त्यामुळे आपल्याला हे अगदी यावर झाकण न झाकता हे आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे। आता इथे स्टफिंग सुद्धा झालं। आता आपण इथे रोलची दुसरी तयारी सुद्धा करून घेणार आहोत। तर इथे सगळ्यात आधी रोल तयार करण्याकरिता मी इथे गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून हे पीठ मी इथे छान असं मळून घेतलेलं होतं। त्यानंतर मी इथे अगदी याची पातळ अशी पोळी लाटून तयार केलेली आहे आणि आता ही पोळी आपल्याला दोन्ही साईडनी अगदी आपल्याला अर्धवट अशी भाजून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता मी इथे दोन्ही साईड छान असे अर्धवट अशी भाजून घेतली। आता ही पोळी आपण बाजूला काढून ठेवणार आहोत। तर इथे रोल तयार करण्याकरिता मी इथे बाकीच्या सुद्धा पोळ्या अशाच पद्धतीने छान लाटून भाजून घेणार आहे। आता इथे एका भांड्यामध्ये आपल्याला 2 अंडी छान फोडून घ्यायची आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून याला पूर्णपणे छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे प्रत्येकी एक रोल तयार करण्याकरिता इथे आपल्याला 2 अंडी लागणार आहे। जर तुम्ही इथे अगदी कमी साईजची जर पोळी लाटून तयार केली तर तुम्ही इथे एका अंड्यातही हा एग रोल बनवून तयार करून घेऊ शकता। आता इथे बघू शकता जे मिक्स केलेलं अंड होतं ते मी छान असं तव्यावर टाकून घेतलं आणि आता त्यावरून आपल्याला ही जी आपण अर्धवट पोळी शिजवलेली होती ती सुद्धा यावर आपल्याला
टाकायची आहे आणि यासोबतच छान अशी हाताने किंवा चमच्याच्या मदतीने याला प्रेस करून घ्यायची आहे, जेणेकरून छान पोळी आणि यासोबतच जे ऑमलेट आहे ते सुद्धा याला छान असं लागले जाईल. आता इथे कडेकडेने आणि वरच्या भागाला मी इथे अगदी थोडं तेल लावून घेतलं आणि यासोबतच अगदी मध्यम गॅसवर 2 ते 3 मिनिट हा पराठा मी इथे शिजवून घेतलेला आहे. आता आपण याला छान असं पलटून घेऊयात आणि खालच्या भागाला सुद्धा अगदी मध्यम गॅसवर ही पोळी पूर्णपणे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हा पराठा छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर बघू शकता शिजवत असताना अशा पद्धतीने आपल्याला छान असं प्रेस करत राहायचं आहे आणि अगदी कमी तेलामध्ये हा पराठा छान अगदी क्रिस्पी असा शिजून तयार होतो. तर बघू शकता असं अलटून पलटून आपल्याला छान प्रेस करत हा पराठा आपल्याला छान असा शिजून घ्यायचा आहे आणि ते वरचा पोळीचा भाग बघू शकता छान असा अगदी थोडासा क्रिस्पी सुद्धा आलेला आहे. आता अशाच पद्धतीने मी इथे छान अलटून पलटून हा पराठा शिजवून घेणार आहे. तर बघू शकता आणि इथे छान असा क्रिस्पी पराठा भाजून इथे तयार झालेला आहे. आता आपण काढून घेऊयात आणि बाकीचे सुद्धा जे काही पराठे आहेत ते मी याच पद्धतीने छान भाजून घेणार आहे. आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता प्लेटमध्ये काढल्यानंतर जे आपण स्टफिंग तयार केलेलं होतं ते मी यावर टाकलेलं आहे आणि ते यावर छान असा आवडीनुसार आपल्याला अगदी थोडासा टोमॅटो सॉससुद्धा घालून घ्यायचा आहे किंवा तुम्ही नाही घातला तरीसुद्धा हा रोल खायला अगदी चवीला अप्रतिम लागतो. आता याला छान असा आपण फोल्ड करून घेऊयात आणि इथे मस्त असा आपला एग रोल बनून तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने मी इथे दुसरासुद्धा एग रोल तयार करून घेतलेला आहे. तर इथे बघू शकता एकदम कमी तेलाचा वापर करून छान अगदी क्रिस्पी आणि टेस्टी इथे हे एग रोल बनवून तयार झालेले आहे. तर हे एग रोल तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा स्नॅक्समध्ये सुद्धा खाऊ शकता आणि हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सगळ्यांना आवडणारा हा नाश्ता आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि तेही आपण इथे गव्हाच्या पिठाचा वापर करून हा इथे मस्त पौष्टिक असा एग रोल तयार केलेला आहे. तर तुम्हाला हा एग रोलची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.